आज आपण ढोकळा खाऊ. ढोकळाचा यो तर नमस्कार मंडळी, आकाश गावकर व्लॉग्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी अजून गावाकडेच आहे. आप्पांना घेऊन मी कळमला आलतो बलाईमध्ये. आता तुम्ही म्हणाल बलाई म्हणजे काय, तर बलाई हे कपड्याचं दुकान आहे आमच्या गावाकडचं, लय फेमस दुकान आहे. आप्पाचं धोतर जरा लयच जुनं झालतं, म्हणलं चला नवीन घेऊ. आता तुम्हाला सांगतो, धोत्राचा विषय म्हणजे लयच वेगळा आहे आणि धोतर घालण्याच्या पण लय पद्धती येतात, लय वेगवेगळ्या पद्धतीने घालता येते. मग आप्पांनी त्यांच्या हिशोबाने घेतलं आणि आम्ही आलो बाजारात. मग शहरातल्या सारखं इकडं नसतंय की भाजीवाला चाला आणि टेम्पो चाला येतात. इकडं कधी कधी येतात, रोज रोज नाहीत येत. म्हणून असं आठवडे बाजार भरला की बाजाराला जाऊन सगळी शॉपिंग करावं लागते, मग भाजी बिजी घ्यावं लागते. आप्पा आज आपण ढोकळा खाऊ. ढोकळाचा अहो भोपळा नाही, ढोकळा खाऊ. ढोकळा कळमून घरी येताना दिसले आबा आणि आप्पा मारे होते गप्पा. दोघांना म्हणलं तुम्ही गप्पा मारा, तोपर्यंत मी घेतो वडापाव. आता कसं आहे, वडापावचा गाडा बी घरचाच आहे. किती पण वडापाव खान, काय पण करा. सावळ्या थोडीच पैसे मागणार आहे. होय रे सावळ्या, नाही मागणार. घरी आलो तर मेहफिल रंगली होती. फक्त गौतम पाटीलच्या जागी रुद्र नाचत होता. तोळीला सोन्याचं लावते बटन अन काळूच माझ्या लई बाई भारी नटन. जरीच्या तोळीला सोन्याचं लावते बटन, काळूच माझ्या लई बाई भारी नटन. आई वाजवायचं कुठं कुठं बंद कर. चाराने देत होते. तुम्हाला होय? 10 पैसे देत होते. बाहेर आलं आजोबा 10 पैसे देत होते मला. 4 आणि 5 पैसे द्या म्हणायचे. मी कसं करायचो असं बोट दाखवायचं फक्त. मग 4 आणि 10 पैसे 5 पैसे द्यायचे आणि ह्यांनी पैसे मागितले ही हाणायची. लहानपणी ती म्हणले शाळा जातो का नाही, ही म्हणायचं मी नाही मी जातच नाही, जाणारच नाही. तू हाणायचं पप्पाना. पहिलं कुठलं पैसे काय जास्त. मला म्हणले तू रानात जा म्हणले तुला जमायचं नाही, हात जा म्हणले रानात. सगळा वाटाने रडत गेले मी. म्हणलं आणि दुधाचं आलं 5 पैसे ही पिशवी ठेवायचे घरामाग कुठे लाटू. आणि इथंच होते बटाटा पुस्तक. पहिले पैसे आणि आताचे पप्पा ठेवत होते गाजीत पुस्तक. आताची आता 100 रुपये पुरत नाहीत. 100 लागते 100. 500 असे बोट पुस्तक लपून ठेवून पिक्चर बघायला जायचे. हो बळी या तर मी त्या सडकाला बसले वाट बघा. त्याला म्हणलं जत्रा नाही बा, गर्दीचं जाऊन द्यायचं. कोण्या वागताना जुकांना मारला आणि गेले ती पटाबीला. या बरं गेलं ती येळ बरं भाकर मी नाही खाला. पुन्हा पाजर लावणीत दानगडाचे ते ककडे होते, ती शेंदड होती, ती खात बसली येळभर. पप्पा का मारीन म्हणून आलेच नाहीत. पप्पा हा जाकड पडता आले वा. आले की जी बिहांडा घेतला का नाही ढेकुळ पांढऱ्या मातीचा ढेकुळ डेकूळ त्या बाकर बघून लावला. ही जी सांडाला दांदा घेऊन ते नव्हतं सांगायचं. तू कट कर. जड वाटत ताब्या हे कट 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 कट. कालवा उठलं की आले वा माघारी पळत तशी सांडाला बी गेली. हल्ला मला ते नाही म्हणायचं, संडासला गेली ते नाही म्हणायचं. बाथरूमला लांबूनच ताबे हल्ला व्हावे. कुणी हिनं तुम्हाला मला बापूला तर जहाक आली. तुम्ही पप्पाला बेहडा घातला. तुम्ही ढेकुळ मारल्यावर हा मग आकाने तांब्या तुम्हाला हाणला. लांबून हल्ला ताब्या भांडल्याला. जड वाटत कुठं लागला तुम्हाला? कुठे आता काय अंगाला लागलं कुठं. अवघड जागेत लागलाय. परत स्वपनचा आंबार बोलतो का मारतो काय वारा गाडीत बसले पप्पाला मुरली गावाने ती म्हातारी आले की दणकेनी तांब्या हाणला. मी म्हणत इतकं खर्च करायचं आणि येच चावला तर मी सारे बदललं म्हणावं. या बरी लहानपणी इथं चावला. कुठं टोपलेत का कुठं असं टोपलेत जातीच्या 2 जागेवर चावला वा. हिनं कसं करायचं, हे बघ झोप
आम्ही म्हणलं काय बघ असलं तोपले तर इथून निघाला हम्म. काय पुन्हा मग तुम्ही बी उचलायचं ना काहीतरी ही असली मग गातडी म्हणा ना ती असली गमतीची म्हणा ना ते मुळे असले आप्पा काय काढायचं तुम्ही सकाळ सकाळ बर का पैसे पैशासाठी दोघायचे बांधणी म्हणतात मला काय जळालीन फाटलीन काय जळालं फुकलं ना असलंच बोलायली नवीन सकाळी बनले यावेळी वा, तेव्हा का बरं. तुम्ही ऐकलं नाही? छाया नाही ऐकलं नाही छाया बसायचं काय म्हणले का छाया मी पुन्हा मग म्हणजे तर आत्या भाची काय आत भाच्या एकच आत भाच्या एकच मग आता म्हणलं कसं असते ते काहीतरी सुई कुठं चाललोय रुद्र आपण तुमच्या घरी का चला मग वडापाव चांगला का रुद्र कोणाला टांगला हा जा दाखव ती ठेव खाली अयो पोराची थार अयो थार थर थरा थार कुछ की जोरेगी हा थाली चौरागी ना पड़ती पडत नसती खाली घेऊन जावा थार